त्याला म्हणतात गार्डनर ऑफ द फॉरेस्ट, म्हणजे जंगलाचा राखणदार किंवा बागायतदार आपण त्याला म्हणूया. तो फळं खातो, फळं खाऊन तो त्याच्या विष्ठेतून म्हणा किंवा इकडनं तिकडं नेताना त्याच्या बिया पडतात आणि मग जंगल वाढायला मदत होते. आणि त्याची अजून एक फॅसिनेटिंग गोष्ट म्हणजे त्याची मादी जी असते ती झाडाच्या ढोलीमध्ये, घरटं म्हणता येणार नाही, झाडाच्या ढोलीमध्ये राहते. आणि जेव्हा ती पिल्लं देणार असते तर ती त्या ढोलीचं दार चिखलानं आणि तिच्या विष्ठेनं बंद करून घेते. तिची जीभ फक्त राहील बाहेर, एवढंच असं ती बाहेर ठेवते. आणि जोपर्यंत ते पिल्लू मोठं होऊन, अंडी घालून ते पिल्लू मोठं होऊन बाहेर येत नाही, तोपर्यंत ती नराची ड्युटी असते की तिला रोज सतत ते भरवत राहणं, फूड प्रोव्हाइड करायचं आणि प्रोटेक्शनसाठी झालेलं आहे. आणि आता कुठं राहतील ही, तर जंगलातली जी जुनी झाडं आहेत, मोठी आहेत, की आता एवढा मोठा पक्षी जर राहणार असेल तर त्याला ढोली केवढी पाहिजे, खूप मोठी पाहिजे, बरोबर. मग ती झाडं जंगलामध्ये अस्तित्वात आता आहेत का, तर हा तो इमोशनली टच माझा त्या पक्ष्यांसोबत खूप आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तो गार्डनर आहे. कारण तो फिमेलला जेव्हा येताना फळं घेऊन येतो, आता त्याला काही आपल्यासारखे खिसे नाहीत, मग तो आपल्याच पोटामध्ये थोडंसं किंवा इसोफॅगस अन्ननलिकेत थोडी ती फळं साठवतो आणि मग तो इथं येऊन तो फिमेल जवळ तो रिगर्गेटेट करतो, म्हणजे तोंडातनं बाहेर काढून तिला तो भरवतो. एका वेळेला मल्टिपल फळं घेऊन येतो तो एका फ्लाईटमध्ये. तर असं करताना सुद्धा त्या बिया पडतात, त्याच्या विष्ठेतून पडतात आणि त्यांना जंगल वाढायला मदत होते. त्यामुळे हा जंगलाचा बागायतदार मला त्याच्यासोबत एक दिवस घालवायला प्रचंड आवडेल.